नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. वीज पडून 4 वासरांचा मृत्यू. उल्हास नदीच्या पुरात मांजर्लीच्या शेतकऱ्यांची भेंडी गेली वाहून. बळीराजाच्या डोळ्यात अश्रू. उल्हास नदीस आलेल्या अचानक पुरात कल्याण तालुक्यातील मांजर्ली गावचे शेतकरी बाबू गायकर यांची खुडलेली भेंडी पुराच्या पाण्यात वाहून गेली. तर पीक दिवस रात्र पाण्याखाली राहिल्याने ते चिखलात गेलं आहे. दुसरीकडे फळेगाव येथील गुरुनाथ बांगर या शेतकऱ्याच्या गुरांच्या गोठ्यावर वीज पडल्याने 4 वासरांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले असून निसर्गाने झोडपले आणि सरकारने वाऱ्यावर सोडले तर न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न या जगाच्या पोशिंद्याला पडला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून आपत्ती व्यवस्थापन राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर अधिकारी कर्मचारी बैठका घेऊन नैसर्गिक आपत्ती काळात नागरिकांना कशी मदत करायची याचे ट्रेनिंग, मार्गदर्शन, सल्ला देत आहेत. पण यांनाही अंधारात ठेवून अचानक उल्हास नदीस पूर आला आणि लोकांची दाणादाण उडाली. तालुक्यातील मांजर्ली गावचे बाबू गायकर यांचे बाजारात नेण्यासाठी खुडून ठेवलेली 100 ते 125 किलो भेंडी पुराच्या पाण्यात वाहून गेली. ते व त्यांची पत्नी यांनी कसाबसा जीव वाचवला. तसेच 1 एकरातील भेंडी पीक पाण्यात बुडाले. त्यामुळे फुले व रोपे कुजू लागल्याने आता हेही पीक चिखलात गेलं आहे. त्यामुळे भेंडी विकून रोज कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दुसरीकडे फळेगावातील शेतकरी गुरुनाथ बांगर यांच्या गुरांच्या गोठ्यावर वीज पडल्याने 4 वासरे मृत्युमुखी पडली आहेत, तर काही गायी जखमी झाल्या आहेत. इतकेच नव्हे तर तालुक्यातील नदीकाठावर असलेल्या आपटी, रायते, पिंपळोली, मानिवली, मोहिली, गाळेगाव, वरप, कांबा, पावशेपाडा आदी गावातील शेतकऱ्यांच्या म्हैशी, पेंडा, लाकूड फाटा, मका, भाजीपाला पिके आडवी झाली आहेत. त्यामुळे या बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. म्हणूनच उल्हास नदीस आलेल्या पुरातून अनभिज्ञ असलेला आपत्ती व्यवस्थापन विभाग या पुरात वाहून गेला की काय असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहे. त्यामुळे निसर्गाने झोडले आणि सरकारने वाऱ्यावर सोडलं तर न्याय कोणाकडे मागायचा अशी अवस्था तालुक्यातील बळीराजाची झाली आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई. नमस्कार. आज आपण मांजर्लीचे शेतकरी बाबू गायकर यांच्या शेतावर आहे. काल नदीचा अचानक पूर आला, त्याच्यामुळे त्यांचं पूर्णपणे भेंडीचं नुकसान झालं. त्यांची सरकारकडे काय मागणी आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपलं नाव काय? बाबू कृष्ण गायकर. आपलं काय नुकसान झालेलं आहे? अचानक उल्हास नदीला पूर आला. आमची भेंडी सर्व बुडून भेट गेली. 80-90 100 किलो भेंडी खोरलेली होती, ती पण वाहून गेली. मग आता आपली सरकारकडे काय मागणी आहे? मागणी भरपाई येऊन त्याही चौकशी बघण्याची हे करावं, असं काहीच नाही आपलं मागणी. आपलं कुटुंब पूर्णपणे या शेतीवर या अवलंबून आहे. शेतीवरच आहे. हे पण चौकशी त्याही करावं. आपल्या कुटुंब ते भाजीपाल्याचंच आपलं हे आहे. किती वर्षापासून तुम्ही भाजीपाला करता? तर 40 वर्ष करतो भाजीपाला. 40 वर्ष. पूर्णपणे शेतीवर यांचं कुटुंब अवलंबून आहे. आपलं आता खूप मोठं नुकसान झालेलं आहे. सरकारने आपल्याला मदत द्यावी अशी आपली मागणी आहे. हा, अशीच आपली मागणी. तर साधारणतः किती नुकसान झाले असेल काय? नुकसान मला एक एकरवर भेंडी होती आमची. 100-125 किलो भेंडी खोरलेली, ती पण वाहून गेली. त्याच्यावरच पोट भरणे आहे. तर आम्हाला सरकारने आता मदत करावी. ही चौकशी करावी. अशा पद्धतीने आपण पाहिलं की शेतकरी सांगतात की 100-125 किलो त्यांची भेंडी होती, ती आपण बाजारात नेण्यासाठी त्यांनी खुडून ठेवली होती. परंतु पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. निसर्गानं झोडलं आणि सरकारनं सोडलं तर न्याय कोणाकडे मागायची अशी अवस्था कल्याण तालुक्यातील या शेतकऱ्याची झालेली आहे. आपण परिसरात पाहू शकतो. काल उल्हास नदीचा अचानक पूर आला आणि त्या पुरामध्ये यांची पूर्णपणे जवळजवळ 1.25 एकरवर जी भेंडी दिसते ती भेंडी पूर्णपणे पाण्यामध्ये होती. आणि तसेच त्यांनी सोमवारच्या बाजारासाठी त्यांनी एक 100-150 किलो भेंडी खुडून ठेवली होती, ती देखील या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले. हे कुटुंब पूर्णपणे या भेंडीतून जे 4 पैसे मिळतात त्यांच्यावर त्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. परंतु आजची तर परिस्थिती पाहिली आहे, पूर्णपणे आता शेतामध्ये देखील तुम्हाला पाणी दिसतंय. ही भेंडी जवळजवळ पूर्ण दिवस म्हणजे कालचा पूर्ण दिवस पाण्यामध्ये होती आणि त्याच्यामुळं आता त्याची फुलं झडलेली आहेत आणि त्याच्यामुळं त्याला आता भेंडी येणार नाही आणि हे पीक कुजण्याच्या अवस्थेत आहे. या शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे.
तरी शासनाने या संदर्भात लवकरात लवकर पंचनामे करून त्यांचे जे काही नुकसान भरपाई आहे ते नुकसान भरपाई देण्यास यावी अशी मी एस न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून शासनाला देखील विनंती करतो आहे. बळीराजावर खूप मोठं संकट कोसळलेलं आहे, खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यांना आर्थिक मदतीची किंवा त्यांना आधार देण्याची गरज आहे आणि शासन या गोष्टीचा विचार करेल असं मला वाटतं आहे. मी एस न्यूज महाराष्ट्रासाठी मांजरली संजय कांबळे, कल्याण. हाक तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.